विधानसभेच्या निवडणुका संपल्या, महायुतीचं सरकार राज्यात आलं। आता सोलापूर जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। अशातच विजय देशमुख यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे। पाहुयात यावरचा एक विशेष वृत्तांत। नमस्कार, मी अकबर बागवान, माझे सहकारी झहूर सय्यद। आज आपण जिल्ह्याच्या मंत्रिपदासंदर्भात बोलणार आहोत। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जनतेने भरभरून मतदान केले आहे। महायुतीला स्पष्ट कौल देखील प्राप्त झाल्याने महायुतीचा मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथ घेणार आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मी पुन्हा येईन अशी घोषणा देणारे देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे, किंवा ऐनवेळी दोघात तिसरा आता सगळं विसरा या म्हणीप्रमाणे नवीन चेहरा देखील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे, त्याचबरोबर मंत्रिपदाची लॉटरी कोणाकोणाला लागणार याकडे देखील सर्वांच्या नजरा आहेत। महायुतीत भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट यांचा समावेश आहे। 5 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या शपथविधीची तयारी देखील जोरात सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे। विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामध्ये अक्कलकोट विधानसभेतून सचिन कल्याण शेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख तिसऱ्यांदा हॅट्रिक मारून निवडून आलेले आहेत। शहर उत्तर मधून 5व्यांदा विजयकुमार देशमुख यांनी रेकॉर्ड केलेला आहे। शहर मध्यमध्ये नवीन चेहरा देवेंद्र कोटे आमदार बनलेले आहेत, ते पहिल्यांदा बनलेले आहे। तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा विजय झालेले आहेत। या 5 जणांपैकी एकाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिपद मिळेल असे बोलले जात आहे। खास करून शहर उत्तरचे 5व्यांदा आमदार झालेले विजयकुमार देशमुख यांचे नाव देखील चर्चेत येत आहे। विजयकुमार देशमुख यांनी 5व्यांदा आमदारकीची विजयी माळ गळ्यात घालून घेतलेली आहे। विजय देशमुख यांनी 54,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येत शरद पवार गटाचे महेश कोटे यांचा पराभव केला आहे। विजयकुमार देशमुख यांनी यापूर्वी मंत्रिपद सांभाळलेले आहे। त्यांच्याकडे परिवहन, कामगार राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती। आता पुन्हा विजय देशमुख यांना संधी मिळणार का याची उत्सुकता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये लागलेली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांना लोकप्रधान न्यूज चॅनलने समक्ष भेटून या संदर्भात विचारपूस केली असता मी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, राज्यात इतरही अनेक आमदार आहेत, ते 9 वेळा 10 वेळा निवडून आलेले आहेत, अनेक जण शर्यतीत आहेत, त्यामुळे माझं मंत्रिपद मिळणं अवघड असल्याचे एकंदरीत नाराजी सूर त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यांनी आपले स्पष्ट मत लोकप्रधान न्यूज चॅनल समोर मांडलेलं नाहीये, त्यांनी टाळलेलं आहे। मात्र आमदार विजय देशमुख 3 डिसेंबरला मुंबईकडे रवाना होणार आहेत, म्हणजे शपथविधीच्या एक दिवशी ते मुंबईत हजर राहणार आहेत। त्यामुळे 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या 5 आमदारांपैकी एकाला संधी मिळेल असे भाजपचे कार्यकर्ते सांगू लागलेले आहेत। आमदार विजय देशमुख यांना मंत्रिपद मिळण्याची कोणती कारणे असतील तर ते आपण पाहूयात। सलग 5व्यांदा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे, मोठा जनसंपर्क त्यांचा आहे। शांत संयमी स्वभाव, कोणतेही वादग्रस्त काम नाही, स्वच्छ चेहरा। यापूर्वी परिवहन कामगार मंत्री होते, सोलापूरचे पालकमंत्री होते, त्याचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरू शकतो। दुसरीकडे मंत्रिपद न मिळण्याची संभाव्य कारणे, मतदारसंघात अनेक पदाधिकाऱ्यांचा सुरुवातीला त्यांना तिकीट देण्याला विरोध होता। पक्षातील अनेक जण मालकशाहीवर नाराज होऊन पक्ष सोडून गेले। पालकमंत्री असताना शहराचा विकासच केला नाही असा आरोप त्यांच्यावर होत आहे। कोणताही उद्योग आणला नाही, उड्डाणपूल देखील बांधले नाही अशी टीका निवडणुकीत त्यांच्यावर झाली। त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळेल अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। त्यामुळे 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीत कोण मुख्यमंत्री होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। खास करून सोलापूर जिल्ह्यात या 5 आमदारांपैकी कोण मंत्री होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।